रात्रीचे जेवण करून झोपी गेलेल्या आनंदी शंकर पाटील यांना रात्री 12:30 वाजता आपल्या हाताच्या बोटाला काहीतरी चावल्याची जाणीव झाली. त्यांनी आरडाओरड करताच अंथरुणानजीक चाचपणी केली. यावेळी घोणस जातीचे साप आढळून आले. त्यांना उपचारासाठी कागल येथील ग्रामीण रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आले. मात्र तिथे नेल्यावर डॉक्टरांनी त्यांना उपचारापूर्वीच मृत पावल्याचे सांगितले आहे. दरम्यान आपल्याला साप चावला असल्याचे समजल्याने भीतीपोटी आनंदी शंकर पाटील यांना मानसिक धक्का बसला असल्याची शक्यता वर्तवली गेली आहे. आनंदी शंकर पाटील या 66 वर्षाच्या होत्या. रात्री झोपेत सर्पदंश झाल्याने त्यांचे निधन झाले. अत्यंत कष्टप्रद जीवन व्यतीत करणाऱ्या शेतकरी कुटुंबातील त्यांच्या मृत्यूने गावकऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, सून व नातवंडे अशा त्यांचा मोठा परिवार आहे. असेच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपली मराठी भाषा या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन देखील दाबा.